मित्रांनो नमस्कार. अर्थातच मी ॲडव्होकेट विनायक देशमुख. नेहमीप्रमाणे आज मी एक नवीन विषय आपल्यासमोर घेऊन येत आहे. विषयाचं नाव आहे बक्षीसपत्र, देणगीपत्र, दानपत्र म्हणजेच गिफ्ट डेट. आणि हा विषय आपल्याला आवडल्यास आपण लाईक, सबस्क्राईब करावे आणि बेल दाबावी आणि कॉमेंट्स देऊन आपल्याला तो विषय कसा वाटला व्यक्त करावे व मला प्रोत्साहित करावे, म्हणजे मी नवनवीन विषय घेऊन आपल्यासमोर येत राहील. आता विषयाला सुरुवात करतो. दान करताना ते नेहमी सत्पात्री करावे अशी पूर्वापार म्हण आपण नेहमीच ऐकतो. परंतु दिलेले दान देणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे देताना कायद्याने अडचणी निर्माण होऊन मूळ हेतूच अपूर्ण राहण्याचा बराच वेळी संभव असतो. तेव्हा हेतू पूर्णपणे साध्य होण्यासाठी दान हे नुसते सत्पात्री न करता पूर्ण कायदेशीर असावयास हवे. दान करण्याच्या अनेक पद्धती आहेत. पुष्कळ व्यक्ती त्यांच्या मृत्यूपत्रात अशा देणग्यांचा उल्लेख करून त्यांच्या मृत्यूनंतर त्या देण्याची व्यवस्था करतात. तर काही वेळा एखादा मनुष्य मृत्यूच्या दाढेत असताना काही देणगी देतो, परंतु ती देणगी तो मेला तरच त्याप्रमाणे अंमलात यावायची असते व तो जिवंत राहिल्यास ती देणगी पूर्ण करणे त्याच्या इच्छेवर अवलंबून असते. आता आपण पाहणार आहोत तो देणगी देण्याचा प्रकार, म्हणजे देणगी देणार व देणगी घेणार हे दोन्ही ह्यात असताना व देणगी देणारा देणगी द्यावयाच्या मिळकतीची विल्हेवाट लावण्याची परिस्थितीत असतानाचा आहे. देणगी व हक्क सोड लेख. देणगी अथवा बक्षीस या शब्दावरून कोणत्याही प्रकारचा मोबदला घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काही वेळा मोबदला घेऊन एखाद्या मिळकतीवरील हक्क सोडण्यात येतात. त्यास देणगी न म्हणता बेदावा किंवा हक्क सोड असे म्हणतात. बेदावा पत्र व देणगीपत्र ह्या दोन प्रकारच्या स्वतंत्र दस्तात जरी बरेच साम्य असले तरी त्यात महत्त्वाचा फरक म्हणजे बेदावापत्रात दाव्याचे किंवा इतर प्रकारे प्राप्त झालेले हक्क सोडण्यात येतात. उदाहरणार्थ, मुलीने तिला मिळणारा वडिलोपार्जित मिळकतीतील हिश्श्यावरील हक्क सोडून देणे. अशा प्रकारे हक्क सोडताना कधीकधी मोबदलाही घेतला जातो, तर कधी काहीही मोबदला न घेता हक्क सोडण्यात येतात. उदाहरणार्थ, बेनामीदार मूळ मालकास हक्क सोडित असताना कोणताही मोबदला देत नाही. या सर्वात मिळकतीवरील हक्क सोडणे महत्त्वाचे असते. तर बक्षीसपत्रात एखादी गोष्ट पूर्वीच्या उपकाराची अथवा प्रेमाची आठवण म्हणून भेट दिलेली असते. यात उपकाराची फुल ना फुलाची पाकळी या प्रकारे परतफेडीचा प्रयत्न असतो. यात खुश होऊन एखादी गोष्ट भेट म्हणून देण्याच्या मुद्द्यावर विशेष भर असतो. व्याख्या. जेव्हा एखादी व्यक्ती ह्यात असताना तिचे मालकीचे अस्तित्वात व स्पर्शजन्य एक्झिस्टिंग अँड टँजिबल असणारी विविक्षित स्थावर व जंगम मिळकत स्वखुशीने आणि विनामोबदला दुसऱ्या ह्यात असणाऱ्या व्यक्तीस दस्तऐवज बनवून देणे व ती व्यक्ती अगर तिचेतर्फे कोणीही सदर बक्षीस स्वीकारण्याचे कबूल करते तेव्हा त्या दस्तास बक्षीसपत्र म्हणतात व अशा बक्षीसपत्रासच कायदेशीरपणा प्राप्त होतो. बक्षिसाचा स्वीकार करणे. आता आपण व्याख्येत शेवटी आलेल्या मुद्द्याचे प्रथम थोडक्यात विवरण करू, कारण तो मुद्दा थोडा क्लिष्ट व गुंतागुंतीचा आहे. सर्वसाधारणपणे आपण एखाद्यास एखादी वस्तू बक्षीस म्हणून दिली असता तो तिचा स्वीकार करणारच असे गृहीत धरून चालतो. पण त्याने बक्षिसाचा स्वीकार केलाच पाहिजे असा आग्रह धरता येणार नाही. तसेच धार्मिक बाबतीतही स्वीकार करण्यावर फारसा भर नसतो, कारण वरील सर्व वेळी स्वीकार करणारी व्यक्ती हजर असल्याने तिचा स्वीकार करण्याचा मानस आहे की नाही हे ताबडतोब कळते. कारण बक्षिसांचा स्वीकार लेखी अगर कृतीनेही करता येतो. उदाहरणार्थ, घराच्या किल्ल्या स्वीकारून, जमिनीचा ताबा घेऊन, प्रत्यक्ष वस्तू स्वीकारून वगैरे. सर्वात उत्तम मार्ग म्हणजे लेखी बक्षीसपत्र बनवून त्याचा लेखी स्वीकार करून घेणे. परंतु जर स्वीकार करणारी व्यक्ती समक्ष हजर नसेल व तिचे नावे जर आपण दस्त बनवून देणगी अथवा बक्षीस देऊन ठेवले तर ती व्यक्ती त्या बक्षिसाचा स्वीकार करेलच असे नाही.
उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने आपणास आयुष्यभर इतके छळलेले असते की तिच्याकडून पैसाही उपकार करून घेण्याची आपली इच्छा नसते. त्या व्यक्तीने काहीही हेतूने जर बक्षीसपत्र करून आपणास एखादे बक्षीस देऊ केले असेल तर आपण त्याचा स्वीकार करणार नाही व त्याचा स्वीकार न झाल्याने ते बक्षीसपत्र कायदेशीररित्या पूर्ण होणार नाही. बक्षीस घेणारा जर त्याचा स्वीकार करण्यापूर्वीच मयत झाला तर ते बक्षीसपत्र निरर्थक वाईट ठरते. बक्षीस कर कोणी द्यावयाचा? गिफ्ट टॅक्स ॲक्टमध्ये बक्षीस देणाऱ्यास बक्षीस कर भरावा लागतो. बक्षिसाचा स्वीकार करण्याच्या मुद्द्यावर ह्यात फारसा भर नसतो, कारण असे न केल्यास लोक प्राप्तिकर चुकविण्यासाठी बक्षीसपत्र बनवतील व त्याचा स्वीकार दुसऱ्या बाजूने नक्की केव्हा करावा हे न ठरल्याने बक्षीस देणार व घेणार संगनमताने असे बक्षीसपत्र मध्येच लोंबकळत ठेवतील. बक्षीस देणारा सांगणार की मी बक्षीस दिले आहे, आता त्या संपत्तीवर माझा हक्क नाही, त्यावर मी प्राप्तिकर काय म्हणून भरावा. बक्षीस घेणारा म्हणणार की मी बक्षिसाचा अद्याप स्वीकार केलेला नसल्याने ती संपत्ती माझी नाही, मी काय म्हणून कर भरावा. याप्रमाणे दोघेही संगनमताने सरकारास बक्षीस कर देणार नाहीत. म्हणून बक्षीस कर कायद्यात बक्षिसाचा स्वीकार होण्यावर फारसा भर नाही. यानंतर आपण पहिल्या मुद्द्यावर विचार करू. बक्षीसपत्र हे ह्यात असणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्या ह्यात असणाऱ्या व्यक्तीचे नावे करावयाचे व दुसऱ्या व्यक्तीने बक्षिसाचा स्वीकार बक्षीस देणाऱ्याच्या ह्यातीत ती व्यक्ती त्या संपत्तीची विल्हेवाट लावण्याची परिस्थिती असताना करावयाचा असतो. म्हणजे मृत्यूपत्रान्वये दिलेल्या देणगीचा व बक्षीसपत्रान्वये दिलेल्या देणगीचा काहीही संबंध नाही, कारण मृत्यूपत्रातील सर्व व्यवहार लिहून ठेवणाऱ्याचे मृत्यूनंतर अंमलात यावयाचे असतात. बक्षीसपत्राचे स्वरूप. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बक्षीसपत्र हे स्थावर आणि जंगम या दोनही प्रकारच्या मिळकतीसंबंधी करता येते. तसेच बक्षीसपत्र हे विनामोबदला केलेले असते. त्यात मुख्यत्वे करून नैसर्गिक प्रेम, जिव्हाळा, पूर्ती, केलेले उपकार वगैरेचा संदर्भ देऊन बक्षीस दिले जाते. बक्षीस देण्याची संपत्ती स्थावर किंवा जंगमही असू शकते, हे आपण वर पाहिलेले आहेच. परंतु अशी संपत्ती भविष्य काळात प्राप्त होणारी असेल तर तिचे बक्षीसपत्र करता येणार नाही. बक्षीस द्यावयाची संपत्ती ही अस्तित्वात असलेली, देणाऱ्याच्या पूर्ण मालकीची व विविक्षित वर्णनाच्या संदर्भ देता सापडणारी हवी. उदाहरणार्थ सर्वे नंबर, सिटी सर्वे नंबर, घर नंबर वगैरे. काही वेळा असे घडते की बक्षीस देणारा भावनेच्या भरात बक्षीस देऊन टाकतो, परंतु त्याने जरा विचार करता त्यास ते खटकते व त्यास बक्षीसपत्र रद्द करावेसे वाटते. अशा वेळी कायद्याच्या कोणकोणत्या तरतुदी आहेत हे आपण पाहू. बक्षीसपत्र कायदेशीररित्या पूर्ण असेल, उदाहरणार्थ रजिस्ट्रेशन, एक्झिक्युशन, अटेस्टेशन वगैरे, व त्या बक्षीसपत्राचा स्वीकार बक्षीस म्हणून केला गेला असेल तर बक्षीस देणाऱ्याच्या इच्छेनुसार बक्षीसपत्र रद्द करता येणार नाही. अट घातलेले बक्षीसपत्र. बक्षीसपत्रात आपणास एखादी अट घालून बक्षीस देणे लांबणीवर टाकता येते. बक्षिसाचा स्वीकार करणे जर एखाद्या विवक्षित घटनेवर किंवा एखाद्या अटीच्या पूर्ततेवर अवलंबून असेल व अशी अट वा घटना हे बक्षीस देणाऱ्याच्या इच्छेवर अवलंबून नसेल व त्याच्या अधिकारातील नसेल तर त्या प्रकारची घटना अगर अट बक्षीसपत्रात कायदेशीररित्या घालता येईल. अन्यथा अशी अट कायदेशीर न ठरता ती अट बक्षीसपत्रात नाहीच असे समजून बक्षीसपत्रान्वये दिलेल्या बक्षीसपत्राची विल्हेवाट लावता येईल. काही वेळा अशा बक्षिसावरच ठराविक कर्तव्याचे बंधनही लादता येते. उदाहरणार्थ एखाद्या धार्मिक संस्थेवर खर्च करणे अगर एखाद्या व्यक्तीस सांभाळणे. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट सेक्शन 126 प्रमाणे. बक्षीसपत्र कोणास व कोणाकरता करता येईल हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बक्षीसपत्र कोणीही सज्ञान, स्थिरचित्त व मिळकतीची मालकी हक्क असणाऱ्यास करता येते. बक्षीसपत्रान्वये बक्षीस स्वीकारणारी व्यक्ती अज्ञानी असू शकते. अज्ञान व्यक्तीने स्वीकारलेल्या मिळकतीवर जर काही बोजा असेल तर तो अज्ञानावर बंधनकारक राहणार नाही. परंतु जर तो सज्ञान झाल्यावरही तो त्या बक्षिसाचा उपभोग घेत असेल व त्यास बोजाची माहिती असेल तर त्या बोजास तो जबाबदार राहील. तसेच लोककल्याणकारी, धार्मिक अगर शैक्षणिक संस्थांचे नावेही बक्षीसपत्र बनविता येते. बक्षीसपत्राची नोंदणी. आता आपण बक्षीसपत्राच्या नोंदणीविषयी नोंदणी कायद्यात काय तरतुदी आहेत त्याचा विचार करू. स्थावर मिळकतीचे बक्षीसपत्र केल्यानंतर ते कोणत्याही किमतीचे असो ते नोंदणी कायद्यान्वये नोंदवावेच लागते. त्या दस्तात 2 साक्षीदारांच्या साक्षी घालणेही अत्यंत महत्त्वाचे असते.
अन्यथा कायदेशीर पुराव्याचे कामी अशा दस्ताचा उपयोग होणार नाही. तेव्हा बक्षीस द्यावयाची मिळकत जंगम स्वरूपाची असते. जेव्हा बक्षीस द्यावयाची मिळकत जंगम स्वरूपाची असते तेव्हा रीतसर दस्त बनवून तो नोंदवूनही घेता येतो किंवा ती वस्तू बक्षीस देणाऱ्याचे स्वाधीनही करता येते. वस्तूंच्या विक्रीच्या व्यवहाराप्रमाणेच म्हणजे त्या वस्तूंचा ताबा देऊन बक्षिसाचा व्यवहार पूर्ण करता येतो. जेव्हा अनेक देणग्या एकाच पत्रान्वये एकाच इस्मास दिल्या जात असतील व त्यापैकी एखाद्या मिळकतीवर जर बोजा असेल तर बक्षीस स्वीकारणाऱ्यास बोजाची मिळकत नाकारून इतर मिळकत स्वीकारता येणार नाही. त्यास सर्वच मिळकतीचा स्वीकार करावा लागेल. जर अनेक देणग्या एकाच इस्मास परंतु वेगवेगळ्या बक्षीसपत्रान्वये दिल्या असतील तर बक्षीस घेणारी व्यक्ती तिला फायदेशीर वाटणाऱ्या बक्षिसाचाच स्वीकार करेल व बोजा वगैरे असणाऱ्या बक्षिसात नकार देऊ शकेल. जेव्हा एखादी व्यक्ती तिची सर्व संपत्ती दुसऱ्यास बक्षीस म्हणून देऊ शकते तेव्हा ती दुसरी व्यक्ती तिला मिळालेल्या संपत्तीच्या किमती इतकीच बक्षीस देणाऱ्याच्या कर्जास जबाबदार असते. उदाहरणार्थ, जर एखाद्याने दुसऱ्यास त्याची सर्व संपत्ती बक्षीस म्हणून देऊन टाकली व तिची किंमत ₹5,000 असेल व बक्षीसपत्र करणाऱ्यावर जर ₹7,000 कर्ज असेल तर बक्षीस स्वीकारणारा फक्त ₹5,000 पर्यंतच कर्जात जबाबदार राहील. मुस्लिम कायद्यान्वये बक्षीस तोंडीही ओरली देता येते, परंतु ते लेखी दस्तान्वये दिलेले असल्यास त्यास साक्षीदाराच्या सह्याची जरुरी लागत नाही. तथापि अशा साक्षीदाराच्या साक्षी दस्ताला घालणे पुढील दृष्टीने फायदेशीर असते. तसेच सदर मिळकतीचा कब्जा किंवा ताबा घेऊन तिचा स्वीकार करणे महत्त्वाचे असते. मिताक्षर शाखेतील हिंदू इस्मास जर तो एकटाच मिळकतीचा वारस नसेल तर त्यास इतर कुटुंबातील वडिलोपार्जित मिळकतीचे बक्षीसपत्र बनवून तिची विल्हेवाट लावता येणार नाही. कोणत्याही हिंदू इस्मास त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीच्या पोटगी वगैरे बाबतच्या तरतुदीनंतर त्यास त्याच्या सर्व स्वतंत्र व स्वसंपादित मिळकतीचे बक्षीसपत्र करता येईल. एखाद्या व्यक्ती धाकटपक्ष दाखवून लबाडीने अगर दबाव आणून जर बक्षीसपत्र करण्यात भाग पाडले तर बक्षीसपत्र बनवणारी व्यक्ती ते बक्षीसपत्र रद्द करू शकते. सदरचा दस्ता जनरल स्टॅम्प पेपरवर बक्षीसपत्रात नमूद केलेल्या बक्षीस द्यावयाच्या मिळकतीचे किमतीचे प्रमाणे घेऊन त्यावर लिहावयाचा असतो. अशा प्रकारे बक्षीसपत्राच्या बाबतीत मी थोडक्यात आपणास समजेल अशा भाषेत माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. माझा प्रयत्न स्तुत्य वाटला असेल, आपल्याला आवडला असेल तर आपण लाईक करावे, सबस्क्राईब करावे, बेल आयकॉन दाबावी आणि कॉमेंट्स देऊन मला प्रोत्साहन द्यावे, म्हणजे मी असेच नवीन विषय आपल्यासमोर घेऊन येईल. एवढे बोलून मी आजचे विचार संपवतो, येथे थांबतो.